चला बाबा, आज मला रेस्टॉरंटला उशीर होतोय. ओके ओके चल. रेणू आणि आई कुठे दिसून नाही राहिलं. रेणू आणि आई आज मस्त एन्जॉय करतात. अरे बापरे. शॉपिंग कुठे? शॉपिंग आज मस्त मार्केटला गेले आहे. अरे बापरे. हो. मग आज लंच साठी आपण दोघंच आहे वाटते. येस, आज दोघंच आहोत आपण. मग काहीतरी छान चटपटीत बनवून आणू का रेस्टॉरंट वरून? चालेल चालेल बिलकुल आण. माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहे आजसाठी. एक ओके. पनीर भुर्जी आहे आणि एक अंडा भुर्जी आहे. तुम्ही सांगा. फॉर चेंज आज पनीर भुर्जी का? चलो डन. मी पनीर भुर्जी आणतो, तुम्ही घरी ब्रेड शेकून ठेवा. शुअर. आपण दोघंही सोबत बसू. पण करा. चल. आज एन्जॉय करू आपण. चल बाय गाना. आपण आता रेस्टॉरंटला आलो आहे. पाहू आतमध्ये कोण कोण आहे. पवन काय करताय? चलतो का पनीर भुर्जी करू आपण सगळ्यांसाठी? चल. आता आपण तयारीसाठी भाज्यांची चॉपिंग करून घेऊ छान. पनीर भुर्जीसाठी लागणारे साहित्य तुम्ही पाहू शकता. आता आपण फ्रेशली चॉप केलेले व्हेजिटेबल टाकू. पहिले ऑनियन आपण टॉस करून घेऊ. हा तुम्ही पाहू शकता सेटअप आपला पवनने किती छान लावून दिलेला आहे पूर्ण. आता आपण छान टमाटे टाकूया. शिमला मिरची या पॉइंटला टाकी केला. तुम्ही मागे पाहू शकता आपले टीजीची रेस्टॉरंटचा लोगो आहे. टीजीची रेस्टॉरंट तुम्हाला ज्या ज्या लोकांना टीजीची रेस्टॉरंट बद्दल माहीत नव्हते, आमच्याकडे बर्गर, रॅप, पिझ्झा, मोगलाई इंडियन फूड, ग्रेव्हीज, बटर चिकन फॉर एक्झाम्पल, हैदराबादी बिर्याणी, हे सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. आपल्याकडे डायनिंग, बँक्वेट. तुम्ही पाहू शकता टमाट्याला हळूहळू पाणी सुटायला लागलं आहे. आपण पनीर भुर्जी एकदम सिंपल ठेवतो आहे. जरी आपण ती रेस्टॉरंटला बनवत असलो तरी आपण त्याला घरगुती साईज देतो आहे. आता आपण मसाल्यांमध्ये हळद, तिखट, मीठ, मिरची पावडर या सगळ्या गोष्टी एकाच सोबत मिक्स करून घेतलेल्या आहेत. तर सगळ्या मी जवळपास 1-1 चमचा घेतल्या आहे. 1 चमचा म्हणजे या चमच्याची मेजर असते आपली. मी 1-1 चमचा घेतलेला आहे. त्यामुळे थोडंसं मी पाणी घालतो जेणेकरून मसाले जळावे नाही. बस. पाणी पण आपलं थोडं कोमटच असायला पाहिजे म्हणजे मसाल्यांना कच्चेपणा येणार नाही. त्या स्टेजला मी थोडासा गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून घेतो. छान आता मस्त. वा, कसुरी मेथीचा काय छान सुवास सुटलाय. वा वा, सुंदर. पाण्याची फक्त एवढी काळजी घ्यावी की पाणी गरमच असायला हवं, नाही तर भाजीला पाहिजे तशी चव येणार नाही. आता या स्टेजला तुम्ही पाणी वाढवून त्याला पनीर भुर्जी करी पण करू शकता आणि तुम्हाला जर का ड्राय बनवायची असेल जशी मी बनवतो आहे तसं या कांदा टमाट्याच्या मिक्सरला तुम्ही ड्राय राहू. पनीर भुर्जीला सेमी ड्राय ठेवतो आहे. तेल सुटणार नाही कारण आपण ही बटरमध्ये केली आहे. तेलाचं प्रमाण खूप कमी घेतलं होतं. या स्टेजला आपण थोडंसं मीठ घालूया. थोडीशी रेस्टॉरंट स्टाईल करायची म्हटली तर थोडीशी क्रीम घाल. तुम्ही ढाब्यावर पाहता ते शेवेची भाजी वगैरे असते, ते शेवेच्या भाजीमध्ये ते दूध टाकतात. तुम्ही क्रीम टाकल्याने त्याला अजून छान टेस्ट येईल. तुम्ही दूध पण वापरू शकता या स्टेजला, पण तुम्ही क्रीम वापरली तर तुम्हाला अजून छान चव येईल. वा, चव पाहूया आपण आता. वा, सुंदर, खरंच सुंदर बॉडी आली आहे कांदा टमाट्याला. तर आपण छान या स्टेजला पनीर ॲड करू शकतो. पनीर खूप जास्ती बारीक ग्रेट करू नका. खूप जास्त बारीक ग्रेट केलं तर ते पूर्ण तुटून जाईल. थोडंसं वाटलं पाहिजे की पनीर भुर्जी आहे मोकळी मोकळी. जशी आपण अंडा भुर्जी खाताना कशी अंडे आपल्याला मोकळे मोकळे आवडतात, तसंच पनीर भुर्जीचं आहे. वा, आता या स्टेजला आपण पनीरला जास्त नाही करूया.
आणि लवकर त्याला काढून घेऊ. खरी मजा तर आता गरम गरम खाण्यातच आहे. मस्त पनीर भुर्जी, त्याच्यासोबत बटर नान, नाही तर छान बटर लावून भाजलेली ब्रेड. अरे तुमच्यासाठी आणता माझंच खाणं सुरू झालेलं आहे. वा 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 छान छान त्यामुळे तुम्ही टेस्ट करा ओके आणि मला सांगा कशी झाली. लेट मी टेस्ट फॅन्टास्टिक. मी तर म्हणते याला तुम्ही छान सँडविच सारखं करू शकता. म्हणजे पनीर भुर्जीला पूर्ण याच्यावर लावा आणि त्याच्यावर छान ब्रेड लावा वरून आणि प्रॉपर सँडविच होऊन जाईल मग ते. फॅन्टास्टिक एकदम बढिया व्हेरी गुड. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत रोहन रेणू ब्लॉग्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.